नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणारा शेतीमालासह इतर सर्व वस्तूंवरती किमान 26% आयात शुल्क लागू केलंय. मग अमेरिकेच्या या निर्णयाचा नेमका भारतीय शेतीमाल बाजारावरती किंवा निर्यातीवर काय परिणाम होणार? भारताचा कापूस, सोयाबीन, मका, डेअरी उत्पादनं तसंच सागरी उत्पादनाच्या बाजारपेठेवरती निर्यातीवर काय परिणाम होणार याची चर्चा आपण कालपासून ऐकतोय. मग नेमका अमेरिका आयात शुल्कात वाढ करून नेमका कोणता खेळ खेळू पाहत आहे? भारत सरकारनं जर अमेरिकेच्या दबावात येऊन आपली बाजारपेठ त्यांच्या स्वस्त शेतीमालाला उपलब्ध करून दिली तर त्याचे परिणाम देशातील शेतकऱ्यांवरती काय होऊ शकतात? तसंच भारत सरकारनं या परिस्थितीमध्ये कोणती भूमिका घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचं हित देखील साधलं जाईल, याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. आता आपली जी महत्त्वाची शेतीमाल आहेत त्यामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, मका आहे किंवा डेअरी उत्पादनं आहेत किंवा सागरी उत्पादनं आहेत, तसंच इतर शेतीमालाच्या संदर्भामध्ये अमेरिकेची नेमकी मागणी काय आहे आणि जर आपण अमेरिकेची मागणी पूर्ण करायचं ठरवलं तर आपल्या शेतकऱ्यांना काय परिणाम होणार आहे ते आधी समजून घेऊया. आता अमेरिकेची मागणी आहे की भारतानं आपली बाजारपेठ म्हणजे भारताची बाजारपेठ अमेरिकेच्या कापसासाठी खुली करावी. त्यासाठी भारतानं जे काही आयातीवरती 11% शुल्क लावलं ते शुल्क काढावं, म्हणजेच अमेरिकेचा कापूस कोणत्याही शुल्काविना देशामध्ये आयात होऊ द्यावा. पण आपण जर एकंदरीतच केवळ आयात वेगळी ठेवली आणि जर एकंदरीत शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल की हे किती धोकादायक आहे. अमेरिका आपल्या कापूस उत्पादकांना जवळपास $1,00,000 दरम्यान अनुदान देतं असं शेती प्रश्नाचा अभ्यासक देवेंद्र शर्मा यांनी सांगितलं आहे. आणि आपण सगळे बघतो वेगवेगळ्या रिपोर्टमधून पुढे आलेलं आहे की अमेरिका आपल्या कापूस, सोयाबीन, मका उत्पादकांना अनुदान देत असतं. परंतु शर्मा यांनी सांगितलं की भारताच्या शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर केवळ $27 आपलं सरकार आपल्या शेतकऱ्यांना मदत करतं. म्हणजेच अमेरिकेतील कापूस उत्पादकांना वर्षाला $1,00,000 मिळतात आणि आपल्या शेतकऱ्यांना केवळ $27 मिळतात. आता इथंच हा मुद्दा उपस्थित होतो की जर समजा अमेरिकेचं सरकार आपल्या शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान देत असेल तर साहजिकच तिथल्या शेतकऱ्यांना कमी भावात आपला माल विकणं परवडतं, कारण सरकारचं अनुदान जास्त आहे. कमी भावात देखील त्यांना काहीसं उत्पन्न शिल्लक राहू शकतं. परंतु आपल्या शेतकऱ्यांची तशी परिस्थिती नाही आहे. आपल्या शेतकऱ्यांना जो बाजारामध्ये भाव मिळतो त्यातूनच उत्पन्न शेतकऱ्यांचं मिळत असतं, कारण सरकारी अनुदान तर मिळतच नाही, सरकारचा आधार देखील नाही आहे. मग जर समजा अमेरिकेची मागणी पूर्ण करायची म्हटली तर आपल्या देशातला कापूस उद्योग, आपल्या शेतकऱ्याचे कापूस उत्पादक शेतकरी हे देशोधडीला लागतील, कारण अमेरिकेचा कापूस स्वस्त देशामध्ये येईल आणि देशात बाजारभाव कोसळतील. याचा साहजिकच परिणाम आपल्या देशातील शेतकऱ्यांवरती होणार आहे. आता काही उद्योगांनी सरकारला असं देखील सुचवलं की भारत सरकारनं यावर तोडगा काढण्यासाठी म्हणजे अमेरिकेने जे काही आयात शुल्क लागू केलं आहे ते कमी करण्यासाठी भारत सरकारनं 15 ते 20 लाख गाठी कापूस कोणत्याही शुल्काविना आयात करायला परवानगी द्यावी. तसं यंदा आपल्याला आयात करावीच लागणार आहे. परंतु उद्योगांचं कामच आहे की रॉ मटेरियल आम्हाला स्वस्त द्या, म्हणजे कापूस स्वस्त द्या, स्वस्त आयात करा, हे मागणी उद्योग करणारच आहे. परंतु ही मागणी पूर्ण करणं म्हणजे आपल्या देशातील शेतकऱ्यांचं हित खड्ड्यात घालणं असं आहे. जर समजा स्वस्त कापूस विदेशातून देशामध्ये आला तर आधी शेतकऱ्यांना कमी भाव मिळतोय. बहुतांश शेतकऱ्यांनी 7,000 रुपयांच्या दरम्यान कापूस विकून झाला आणि त्यातल्या त्यात अजून जरी भाव पडले तर निश्चितच याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळं भारतानं असा कुठलाही प्रकारचा निर्णय घेऊ नये अशी मागणी अभ्यासकांनी केली आहे. आता इथं मुद्दा उपस्थित होतो, आपल्याला माहीत असेल की भारतातून अमेरिकेला कापड निर्यात होते आणि या कापड निर्यातीवरती याचा परिणाम होऊ शकतो असं सांगितलं जातं. कारण जर अमेरिकेनं भारतातून आयात होणाऱ्या कापडावरती जर आयात शुल्क लावलं तर साहजिकच तिथं आपलं कापड महाग होणार आहे. परंतु अमेरिकेने केवळ भारतातून आयात होणारा टेक्स्टाईल म्हणजेच कापड आणि तयार कपड्यांवरती आयात शुल्क लावलं नाही, तर इतर देश की जे अमेरिकेला निर्यात करतात, मग ते बांगलादेश असेल, व्हिएतनाम असतील किंवा इतर आणखीन देश असतील, पाकिस्तान आहे किंवा चीन आहे, यांच्यावरती देखील आयात शुल्क लावलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्यावरचं आयात शुल्क हे आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच भारतावर 26% आहे, चीनवरती सर्वाधिक जवळपास 54% आयात शुल्क आहे. मग आपण बघूयात की आपले जे काही स्पर्धक देश आहे की जे अमेरिकेला निर्यात करतात त्यांच्यावरती नेमकं आयात शुल्क अमेरिकेने किती लागू केलं आहे. चीनवर सर्वाधिक 54% आयात शुल्क आहे, व्हिएतनामवर 46%, श्रीलंका आणि म्यानमार या दोन्ही देशांवरती 44%, बांगलादेशवर 37%, तैवानवर 36%, पाकिस्तानवर 29%, इंडोनेशियावर 32%, तसंच युरोपियन युनियन अर्जेंटिनावरती 10% आयात शुल्क लागू केलं आहे. इतर देशांवर किमान 10% आयात शुल्क लागू असेल. म्हणजेच अमेरिकेला कापड निर्यात करणाऱ्या इतर देशांमध्ये इतर देशांची जर आपण तुलना केली तर भारतावरती आयात शुल्क कमी आहे. त्यामुळं भारताला एक प्रकारे संधी देखील उपस्थित होऊ शकते, कारण भारतावरचं आयात शुल्क कमी आहे. म्हणजेच अमेरिकेने जे काही आयात शुल्क लावलं त्याचा फटका भारतातून निर्यात होणाऱ्या कापडावरती कमीच होईल,
असं सांगितलं जात आहे. म्हणजेच भारत सरकार म्हणजेच केंद्र सरकार आपलं कापसावरती वेगळा काही निर्णय घेईल याची शक्यता देखील कमीच आहे. कारण होणाऱ्या निर्यातीवरचा परिणाम हा कमीच आहे किंवा नगण्य आहे. त्यामुळे केंद्र सरकार कापूस उत्पादकांच्या विरोधात काही निर्णय घेईल याची शक्यता खूपच कमी आहे. आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सोयाबीन आणि मक्याचा. आता अमेरिकेचं जसं चीनवर त्यांनी आयात शुल्क लावलं, चीनने देखील त्यांच्या मालावरती आयात शुल्क लावलं, त्यामुळे साहजिकच अमेरिकेला आपलं सोयातेल, सोयाबीन आणि मका हे निर्यातीसाठी एक बाजारपेठ पाहिजे. त्यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकतं असं सांगितलं जातं आहे. अमेरिकेची मागणी आहे की भारतानं अमेरिकेचं जे सोयातेल आयात आहे त्याच्यावरचं आयात शुल्क कमी करावं. आता सध्या भारतानं कच्च्या तेलावरती जवळपास 27.5% आयात शुल्क लावलेलं आहे. आता हे आयात शुल्क काढलं तर साहजिकच स्वस्त तेल भारतामध्ये येईल आणि त्याचा थेट परिणाम आपल्या सोयाबीनच्या दरावर होऊ शकतो. त्यामुळे भारत सरकारनं एकतर हा निर्णय घेऊ नये आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये GM पिकाच्या आयातीवरती बंधनं आहेत, बंदी आहे. म्हणजे भारत सरकारचं धोरण आहे की कुठल्याही GM पिकांना, खाद्य पिकांना देशामध्ये आयातीला परवानगी द्यायची नाही. आपल्याला याची माहितीच आहे की भारत सरकारनं काही परिस्थितीमध्ये याला परवानगी दिलेली आहे, परंतु सोयाबीन आणि मक्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं आपलं धोरण कायम ठेवावं अशी मागणी केली जाते आणि केंद्र सरकार हे धोरण कायम ठेवेल याची दाट शक्यता आहे. म्हणजेच अमेरिकेच्या सोयाबीन आणि मक्याला भारतीय बाजारपेठ उघडी होईल किंवा त्या आयातीला परवानगी दिली जाईल याची शक्यता खूपच धुसर आहे. कारण अमेरिकेमध्ये सोयाबीन आणि मक्याचं जवळपास 90 ते 95% उत्पादन हे GM आहे आणि नॉन GM आयात ही देशामध्ये होण्याची शक्यता म्हणजे तिथून आयात होण्याची शक्यता देखील कमी असल्याचं सांगितलं जातं आहे. म्हणजेच सोयाबीन आणि मक्याच्या आयाती संदर्भातली शक्यता कमीच आहे, परंतु खाद्यतेल आयात शुल्कामध्ये केंद्र सरकारनं कोणताही निर्णय घेऊ नये की जेणेकरून आपल्या देशातले सोयाबीनचे भाव आणखीन पडतील असं आवाहन अभ्यासकांनी केलेलं आहे. शेती प्रश्नाचे अभ्यासक देवेंद्र शर्मा यांनी असंही सांगितलं की अमेरिकेला आपली डेअरी उत्पादनं ही भारताला निर्यात करायची आहे. आता एकंदर जर आपण बघितलं तर जागतिक पातळीवर दूध उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे आणि अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, इथं आपल्या दूध उत्पादकांना रेट मिळत नाही. वर्षातून अनेकदा शेतकरी दूध दरासाठी आंदोलनं करत असतात. म्हणजेच आधीच देशामध्ये दुधाचे भाव कमी आहेत. आता अमेरिका जर निर्यात करायचं म्हणजे अमेरिकेला जर भारतामध्ये आपले डेअरी उत्पादनं निर्यात करायची असतील तर तिथं भाव कमी असणं गरजेचं आहे. परंतु अमेरिकन सरकार जसं कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादकांना अनुदान देतं तसंच तिथल्या डेअरी उत्पादकांना देखील अनुदान देत असतं. आणि विशेष म्हणजे अमेरिकेत मागच्या 2 दशकांमध्ये जे छोटे डेअरी फार्म होते ते बंद झाले आणि मोठ्या प्रमाणावरचे म्हणजे मोठे जे डेअरी फार्म आहेत ते त्यांची संख्या वाढलेली आहे. म्हणजेच मोठे डेअरी फार्म मोठ्या प्रमाणात आहे, त्यांची गुंतवणूक जास्त आहे आणि या डेअरी फार्मना तिथलं अमेरिकन सरकार मोठ्या प्रमाणात अनुदानं देतं. म्हणजे त्यांचा दूध उत्पादनाचा किंवा इतर डेअरी उत्पादनांचा खर्च देखील कमी आहे. अमेरिकन सरकार हे स्वस्त दूध आणि डेअरी उत्पादनं भारतामध्ये निर्यात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. इतर देशांवरती देखील त्यासाठी दबाव आणत आहे. भारतासाठी देखील अमेरिकेचं हे धोरण दिसतं आहे. पण केंद्र सरकारनं अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांना भारतामध्ये एंट्री देऊ नये. जर असं झालं तर देशातले दूध उत्पादक, देशातले डेअरी संस्था तसंच इतर दूध उत्पादक संघ हे अडचणीत येतील असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. दूध म्हणजे अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांच्या संदर्भामध्ये देखील केंद्र सरकार काही वेगळा निर्णय घेईल याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे. आता केंद्रीय पातळीवर नेमकं अमेरिकेच्या या आयात शुल्काला नेमकं काय उत्तर द्यायचं, काय नाही याच्याविषयी नेमकं काय धोरण चालू आहे त्याच्याबाबत अजून स्पष्टता नाही आहे. परंतु अभ्यासकांनी असं सांगितलं की या सगळ्या घडामोडींचा शेतीमाल बाजारपेठेवरती होणारा परिणाम हा खूपच कमी प्रमाणात आहे. आता एकंदरीत आपण जर सागरी उत्पादनांचं पाहिलं म्हणजे तिथून जे काही कोळंबी किंवा इतर जे काही सागरी उत्पादनं आहेत त्याचे देखील निर्यात भारतातून मोठ्या प्रमाणात होत असते. जवळपास 40% निर्यात भारतातून अमेरिकेला होते असं सांगितलं जातं आहे. आता या सागरी उत्पादन निर्यातीला भारतातून होणाऱ्या निर्यातीला फटका बसू शकतं असं सांगितलं जातं आहे. कारण भारताच्या या एकंदरीत निर्यातीवरचं आयात शुल्क हे इक्वेडोर आणि इतर काही देशांपेक्षा जास्त आहे. इक्वेडोरचं निर्यात हे अमेरिकेला सर्वाधिक आहे, जास्त आहे. आता भारतावरती आयात शुल्क लावल्यामुळं साहजिकच इक्वेडोरची निर्यात वाढू शकते. म्हणजेच काय तर भारतातून होणारे जी काही सागरी उत्पादनांची निर्यात आहे ती काही प्रमाणात प्रभावित होऊ शकते असं अभ्यासकांचं मत आहे. आता दुसरीकडे जर आपण तांदळाचा विचार केला तर भारताच्या तांदळावरती देखील आयात शुल्क लागू झालेलं आहे. भारतातून काही प्रमाणात अमेरिकेला निर्यात होत असते, तांदळाची निर्यात होत असते. परंतु भारताचे जे स्पर्धक देश आहे व्हिएतनाम त्यानंतर पाकिस्तान यांच्यावर भारतापेक्षा जास्त आयात शुल्क लागू आहे.
आता भारताच्या तांदळावरती आयात शुल्क लावल्यामुळे साहजिकच अमेरिकेतील ग्राहकांसाठी भारताचा तांदूळ महाग झाला, परंतु व्हिएतनाम आणि पाकिस्तानच्या तुलनेमध्ये भारताचा तांदूळ अजूनही स्वस्त असेल। त्यामुळं भारताच्या तांदळाला उलट आणखीन मागणी वाढेल, म्हणजेच निर्यात वाढू शकते, निर्यातीची संधी निर्माण झाली आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे, काही निर्यातदारांचं म्हणणं आहे। आता थोडक्यात आपली जी काही महत्त्वाची पिकं आहेत की जी आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्पादित होतात त्याच्यावरती अमेरिकेनं टॅरिफ लावल्याचा, आयात शुल्क लावल्याचा नेमका काय परिणाम होतो, काय होऊ शकतो आणि केंद्र सरकारनं या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यावा याची चर्चा आपण आता इथे केलेली आहे। जे शेती प्रश्नाचे अभ्यासक आहेत, आयात निर्यातदार आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जे काही मुद्दे सांगितले, त्यांनी जे काही विश्लेषण केलं हे मी तुमच्यापुढे मांडलेलं आहे। आता एकंदरीत आपण शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, अमेरिकेच्या या एकंदरीतच टॅरिफ वॉरमध्ये आपल्या केंद्र सरकारनं काय भूमिका घेतली पाहिजे, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।